लेक्चरमध्ये आपण इम्प्रॉपर इंटिग्रल आणि त्याचे टाइप्स पाहिले. आता या लेक्चरमध्ये आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचं गॅमा फंक्शन कशा पद्धतीने डिफाइन केलंय आणि गॅमा ऑफ 1 ची व्हॅल्यू 1 कशी येते. नेक्स्ट लेक्चर्समध्ये आपल्याला गॅमा फंक्शन रिलेटेड काही प्रॉपर्टीज पाहिजेत, त्याच्या रिलेटेड एक्झाम्पल देखील पाहिजेत. त्यानंतर बीटा फंक्शन, एरर फंक्शन्स या बाबतीत देखील सेम पद्धतीने पाहणार आहे. पण या लेक्चरमध्ये आपण जस्ट गॅमा फंक्शनची डेफिनेशन समजून घेऊयात की गॅमा फंक्शन डिफाइन कशा पद्धतीने केलं जातं. जनरली गॅमा या पद्धतीनं नोटेशन आहे गॅमा ऑफ एन असं म्हणलं जातं किंवा त्यासाठी गॅमा ऑफ एन हे नोटेशन जनरली यूज केलं जातं. तर आपण गॅमा फंक्शनसाठी या नोटेशनचा यूज करणार आहोत, गॅमा ऑफ एन. ठीक आहे. आता या ठिकाणी स्पेसिफिकली एनच असावं असं काही नाही की गॅमा ऑफ एम पण असू शकतो, गॅमा ऑफ झेड पण असू शकतो. एनी व्हेरिएबलचा यूज केला तरी चालेल, कारण आपण फंक्शन डिफाइन करत असताना त्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या व्हेरिएबलचा वापर करतोय. मग आपण या ठिकाणी जनरली आता सध्या तरी गॅमा ऑफ एनचाच वापर करूयात. मग ह्याच्यामध्ये गॅमा ऑफ एन डिफाइन कशा पद्धतीने केलेलं आहे, हे इंटेग्रल आहे, त्याची व्हॅल्यू आपल्याला इन टर्म्स ऑफ एन मिळणार आहे आणि तेच त्या ठिकाणी फंक्शन डिफाइन केलेलं आहे. तर एक इंटिग्रल कशा पद्धतीने आहे, तर इंटिग्रेशन 0 to इन्फिनिटी. ऑब्विसली आपण इम्प्रॉपर इंटिग्रल्स पाहिले, त्यामुळे ज्यावेळेस लिमिट ऑफ इंटिग्रेशन इन्फाइनाइट आलं हे इम्प्रॉपर इंटिग्रल आहे आपल्याला लक्षात येते आणि हे इम्प्रॉपर इंटिग्रल ऑफ फर्स्ट काइंड आहे, कारण लिमिट ऑफ इंटिग्रेशन इन्फाइनाइट आहे. आता फंक्शन डिफाइन केले बघा, e⁻x x⁻n−1 dx. ठीक आहे. तर या पद्धतीने गॅमा फंक्शन डिफाइन केलेलं आहे की x⁻n−1 ला e⁻x न मल्टिप्लाय करून त्याचं इंटिग्रेशन 0 to इन्फिनिटी मध्ये कॅल्क्युलेट करणार आहे. अशा यांच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूसाठी आपल्याला त्या ठिकाणी हे इंटिग्रेशनची व्हॅल्यूज मिळत राहतील. आता कशा पद्धतीने मिळणार आहेत काय ते आपण सिम्पली n=1 साठी पुट करून फर्स्ट पाहून घेऊयात, नंतर आपण याच्या रिलेटेड प्रॉपर्टीज आणि एक्झाम्पल्स मध्ये जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो. आता n=1 पुट केलं तर त्या ठिकाणी गॅमा ऑफ 1 इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to इन्फिनिटी e⁻x x⁻1−1 विच इज 0 आणि x⁻0 जे आहे त्याची व्हॅल्यू 1 असते, त्यामुळे आपल्याला हे जे आहे ते इंटिग्रेशन 0 to इन्फिनिटी e⁻x ह्याच्याशी इक्वल मिळेल, कारण x⁻0 1 आणि 1 ने कशालाही मल्टिप्लाय केलं तरी ॲज इट इज फंक्शन राहतं. सो e⁻x चं इंटिग्रेशन आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्याची व्हॅल्यू जी येणार आहे तीच आपली गॅमा ऑफ 1 ची व्हॅल्यू असणार आहे. मग याच्यामध्ये e⁻x इंटिग्रेशन e⁻x डिवाइड बाय -1 आणि याच्यामध्ये लोअर लिमिट जे आहे इंटिग्रेशनचं ते 0 आहे, अप्पर जे आहे ते इन्फिनिटी आहे. आता ज्यावेळेस x इन्फिनिटी अप्रोच करेल त्यावेळेस e⁻x ची जी व्हॅल्यू आहे ते आपल्याला 0 पाहायला मिळेल की e⁻∞ म्हणजेच 1/e⁻∞ विच इज 1/∞ विच इज 0. तर या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी e⁻x जे आहे तर x इन्फिनिटीकडे जात असताना 0 पाहायला मिळणार आहे. 0 मायनस त्यानंतर x ज्यावेळेस 0 कडे जाईल त्यावेळेस e⁻0 विच इज 1/e⁻0 और जनरली e⁻0 विच इज 1 आपल्याला पाहायला मिळेल. सो 1/-1. मग ह्याच्यामध्ये मायनस मायनस आपल्याला प्लस पाहायला मिळेल आणि गॅमा ऑफ 1 इज इक्वल टू 1 आपल्याला मिळणार आहे. तर या पद्धतीने बाय युजिंग डेफिनेशन आपण गॅमा ऑफ 1 इक्वल टू 1 दाखवू शकतो किंवा जनरली आपल्याला कोणत्याही व्हॅल्यूसाठी आहेत त्या ठिकाणी प्रॉपर्टीचा वापर करत सिम्पली गॅमा फंक्शनची व्हॅल्यू फाइंड आउट करता येतील. तर अशा पद्धतीने गॅमा फंक्शन डिफाइन केलेलं आहे की गॅमा ऑफ n इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to इन्फिनिटी e⁻x x⁻n−1 dx आणि त्याचा यूज करून गॅमा ऑफ 1 इक्वल टू 1 दाखवता येईल. आय होप या लेक्चरमध्ये गॅमा फंक्शनची डेफिनेशन आणि त्याचा यूज करत गॅमा ऑफ 1 इक्वल टू 1 प्रूव्ह करणं समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अँड कीप वॉचिंग. थँक्यू.